शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आलाय। सिंधुदुर्गातील 92 विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। जर्मनीत नोकरी देण्यावरून फसवणूक केल्याचं कळतंय। माजी आमदार वैभव नाईक यांनी हा आरोप केलाय। डाएट शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप देखील वैभव नाईकांनी केलाय। येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आम्हाला ह्या योजनेबद्दल पुढचा हे करतो म्हणून सांगितलं। जर ही योजनेबद्दल जर या विद्यार्थ्यांना जर्मनीला नेलं नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात या विद्यार्थ्यांना आणि जे 1200 विद्यार्थी आज 1200 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, त्यांना अजून काही म्हणजे 92 सिलेक्ट त्यांना ऑफर लेटर होणे ते सिलेक्ट झाले नव्हते असं त्यांनी सांगितलं। परंतु या 92 विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर जो काही त्रास घेतला त्याच्याविरुद्ध जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू। त्याचबरोबर जो ओंकार हे आहेत त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना मुंबईत राहायला सांगितलं, त्यांना पासपोर्टचा खर्च ह्याचा खर्च असं जवळ प्रत्येक विद्यार्थ्याचं लाखभर रुपये नुकसान झालंय आणि त्यामुळे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही येणाऱ्या 8 दिवसांमध्ये पोलीस स्टेशनला लेखी तक्रार या ठिकाणी देणार आहोत आणि अशा फ्रॉड माणसाकडे ती जी रत्नसिंधू योजना ती काढून घ्यावी अशी पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।